आमदार संतोष बांगरांची मतदान केंद्रातच घोषणाबाजी पाहायला मिळाली। मतदान केल्यानंतर बांगरांनी घोषणाबाजी केलेली आहे। मतदान कुणाला करायचं सांगत गोपनीयतेचा भंग केलेला आहे। बांगरांकडून निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप केला जातोय। त्यामुळे आता बांगरांवर काही कारवाई होते का याकडेही लक्ष असणार आहे। संतोष बांगर यांनी मतदान केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते त्यांचा व्हिडिओ काढत होते आणि याच दरम्यान त्यांनी मतदान कुणाला करायचं हे सांगितलेलं आहे। त्यामुळे गोपनीयतेचा भंग झालेला आहे। त्यामुळे बांगरांकडून निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याचं बोललं जातं। मागच्या आठवड्यापासून मी जे आरोप करत होतो की हा संतोष बांगर नावाचा कळमरीचा आमदार हा लोकशाहीला, हिंगोली शहराला कलंक आहे, ते त्यांनी आज सिद्ध करून दाखवलं। मतदान केंद्रात जाऊन घोषणाबाजी करणं, त्या मतदान केंद्रात एका महिलेला हाताला धरून तिला बटन दाबायला लावणं, हे बटन दाबवून, ह्याच्यापेक्षा घोर अपमान या लोकशाहीचा कुठला असला पाहिजे। आम्ही निवडणूक आयोग महाराष्ट्राला तक्रार सुद्धा दिलेली आहे आणि इथले निवडणुकाचे आरोप हे सुद्धा तक्रार देऊ लागले। तर संतोष बांगर यांनी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला आणि याच दरम्यान त्यांनी काही व्हिडिओ काढला आणि या व्हिडिओमध्ये त्यांनी नेमकं कुणाला मतदान करायचं या संदर्भात सांगितलं। त्यामुळे त्यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचं बोललं जातं।